नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आक्रमक झालेत. संभाजीराजे यांच्याकडून अरबी समुद्रामध्ये ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येते. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे यांच्याकडून अरबी समुद्रामध्ये पाहणी करण्यात येते. गेल्या तासाभरापासून संभाजीराजे या स्पीड बोटीच्या सहाय्यानं आपल्या काही समर्थकांसह अरबी समुद्रामध्ये आहेत आणि 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन ज्या ठिकाणी झालेलं होतं त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून पाहणी केली जाते. तर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत त्यांचे 50 समर्थक हे सध्या अरबी समुद्रामध्ये बोटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि संभाजीराजे यांच्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी देखील करण्यात येते. दरम्यान काही वेळापूर्वी गेटवे ऑफ इंडियावर बोलताना संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलेला होता. स्मारक होणार नसेल तर तसं सांगा आणि गड किल्ल्यांसाठी तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात ते देखील सांगा, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केलेला होता. इतकंच नाही तर 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 450 कोटींची घोषणा केली, त्याचं काय झालं, ते पैसे कुठे गेले, असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला.